आज आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक स्टडी करणार आहोत. तर चला सुरुवात करूयात फर्स्ट ऍप्लिकेशन पासून. टँजंट आणि नॉर्मलचा स्लोप फाइंड करणे. जर y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स असं एखादं फंक्शन आपल्याला दिलेलं असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला स्लोप ऑफ टँजंट देतो. आणि नॉर्मलचा स्लोप फाइंड करायचा असेल तर आपण त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल घेतो. म्हणजे बघा, जर y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन तुमच्याकडे असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढणे म्हणजेच स्लोप ऑफ टँजंट काढणे, आणि त्या डेरिव्हेटिव्हचा निगेटिव्ह रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला स्लोप ऑफ नॉर्मल सुद्धा मिळतो. तर अशा पद्धतीनं डेरिव्हेटिव्हचा वापर करून आपण टँजंट आणि नॉर्मलचे स्लोप फाइंड करू शकतो. हे फर्स्ट ऍप्लिकेशन. सेकंड ऍप्लिकेशन आहे डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. बाय डेफिनेशन आपण म्हटलंय डेरिव्हेटिव्ह इज इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज. वाय मध्ये एक्सच्या रिस्पेक्टिव्ह कसे चेंजेस होतात ते आपल्याला डेरिव्हेटिव्ह देतो. तर हा जो काही रेट ऑफ चेंज आहे त्याचा जो काही रेट मेजर आपल्याला करायचा असेल तर आपण डेरिव्हेटिव्हचा यूज करतो. हे सेकंड ऍप्लिकेशन आहे. थर्ड ऍप्लिकेशन आहे अप्रॉक्सिमेशन्स. जर एखाद्या फंक्शनमध्ये स्मॉल एच असा चेंज झाला तर त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, आणि तो फॉर्म्युला असा आहे एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. इथे एफ डॅश म्हणजेच डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्याशिवाय आपण त्या फंक्शनची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू प्रेडिक्ट करू शकत नाही. त्यामुळे अप्रॉक्सिमेशन मध्ये सुद्धा डेरिव्हेटिव्हचे ऍप्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात. नेक्स्ट आहे मीन व्हॅल्यू थेरम. या फोर्थ ऍप्लिकेशन मध्ये पहिला थेरम आहे रोल्स थेरम. इफ एफ इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी, डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ए बी, and f of a is equals to f of b, then there exists a c in open interval ab such that f dash of c is equals to 0. f हे असं फंक्शन आहे जे क्लोज इंटरवल ए बी मध्ये कंटिन्युअस आहे, ओपन इंटरवल ए बी मध्ये डिफरन्शिएबलही आहे, आणि एंड पॉइंटला जर का त्याच्या व्हॅल्यू सारख्या असतील तर तुम्हाला त्या ओपन इंटरवल ए बी मध्ये असा सी हा पॉइंट मिळतो जिथे डेरिव्हेटिव्ह हा 0 असणार आहे. असा हा रोल्स थेरम आहे. याच्यासारखाच एक लॅग्रांजिस मीन व्हॅल्यू थेरम आहे जिथे एफ हे कंटिन्युअस फंक्शन आहे क्लोज इंटरवल ए बी वर, ओपन इंटरवल ए बी वर ते डिफरन्शिएबल सुद्धा आहे. या दोन कंडिशनवरनं तुम्हाला सी हा ओपन इंटरवल ए बी मध्ये असा पॉइंट मिळतो ज्यामध्ये एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू ही एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए अशी लिहिता येते. इथे डेरिव्हेटिव्हचे ऍप्लिकेशन्स बघत असताना आपण एफ डॅश ऑफ सी म्हणजेच डेरिव्हेटिव्ह त्या पॉइंटला 0 व्हॅल्यू देणार, पण दुसऱ्या थेरम मध्ये एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए अशा फॉर्म्युल्यामध्ये लिहू शकतो. नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. फंक्शन हे एखाद्या इंटरवलमध्ये इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे हे डेरिव्हेटिव्ह वरून आपण सांगू शकतो. कसं? अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग ऑन अन इंटरवल इफ एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. एखाद्या फंक्शनची व्हॅल्यू डेरिव्हेटिव्हची जर का व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आणि ती जर का ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर ते फंक्शन इन्क्रीजिंग असतं, आणि हीच व्हॅल्यू जर का निगेटिव्ह असेल म्हणजेच लेस दॅन 0 असेल तर ते फंक्शन डिक्रीजिंग असतं. म्हणजे बघा, एफ ऑफ एक्स हे फंक्शन तुम्हाला दिलेलं असेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही फाइंड केलात तर जर का तो डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजेच ग्रेटर दॅन 0 असेल तर ते फंक्शन इन्क्रीजिंग म्हणायचं, आणि निगेटिव्ह असेल म्हणजेच लेस दॅन 0 असेल तर ते फंक्शन डिक्रीजिंग आहे असं आपण म्हणणार. म्हणजेच फंक्शन इन्क्रीजिंग डिक्रीजिंगसाठी आपण डेरिव्हेटिव्हचा यूज अशा पद्धतीने करू शकतो. नेक्स्ट आहे मॅक्झिमा आणि मिनिमा फाइंड करणे. एखाद्या फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू कुठे आहे ते प्रेडिक्ट करण्यासाठी आपण डेरिव्हेटिव्हचा वापर करतो. इथे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आपल्या कामाला येते. एक्स इज इक्वल्स टू सी असा एखादा लोकल पॉइंट जर आपल्याकडे असेल तर आपल्याकडे मॅक्झिमम कुणाला म्हणायचं? इफ एफ डॅश ऑफ सी इज इक्वल्स टू 0 अँड एफ डबल डॅश ऑफ सी इज लेस दॅन 0 देन फंक्शन इज मॅक्झिमम. पहिला डेरिव्हेटिव्ह त्या पॉइंटला 0 असणार आणि दुसरा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यू देणार, तेव्हा तो मॅक्झिमम असेल. आणि जर का पहिला डेरिव्हेटिव्ह 0 आहे आणि दुसरा डेरिव्हेटिव्ह त्या पॉइंटला ग्रेटर दॅन 0 म्हणजेच पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला मिनिमम व्हॅल्यू मिळणार. अशा पद्धतीनं एखाद्या फंक्शनचा मॅक्झिमा किंवा मिनिमा फाइंड करायचा असेल तर आपण ह्या टेस्ट वापरतो. मॅक्झिमम असेल तर एफ डॅश त्या पॉइंटला 0 पण एफ डबल डॅश निगेटिव्ह पाहिजे. मिनिमम पाहिजेत असेल तर आपण एफ डॅश 0 पण एफ डबल डॅश त्या पॉइंटला पॉझिटिव्ह पाहिजे. अशा पद्धतीने ह्या कंडिशन जर का सॅटिस्फाय होत असतील तर आपण मॅक्झिमा आणि मिनिमा सुद्धा त्या पॉइंटला फाइंड आउट करत असताना डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने यूज करू शकतो ते बघितलं. आता या टॉपिक वरील एक्झाम्पल्स बघूयात. फर्स्ट एक्झाम्पल, इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 6x² प्लस 9x प्लस 18
then f of x is strictly decreasing in which interval? हा क्वेश्चन 2 मार्कासाठी जुलै 2021च्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेला होता. तर अशा पद्धतीनं यासाठी आपल्याला ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत. तर चला याचं सोल्युशन बघूयात. सगळ्यात सुरुवातीला जे गिवन आहे एफ ऑफ एक्स एक्स क्यूब मायनस 6x² प्लस 9x प्लस 18 याला आपण डिफरन्शिएट करूयात. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला एफ डॅश हा 3x² मायनस 12x प्लस 9 असा मिळतो. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x² मायनस 6x² चा डेरिव्हेटिव्ह मायनस 12x प्लस 9x चा डेरिव्हेटिव्ह 9 तर 18 चा 0 असतो. याला डिफरन्शिएट केल्यानंतर आलेली जी टर्म आहे त्यामधून आपण 3 कॉमन घेऊयात, ज्यामुळे आपल्याला 3 इन ब्रॅकेट x² मायनस 4x प्लस 3 अशा पद्धतीची टर्म मिळेल. आता याला आपण फॅक्टराइज करूयात. फॅक्टराइज केल्यानंतर एफ डॅश हा 3 इंटू x मायनस 1 x मायनस 3 असा मिळतो. आता फंक्शन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असण्यासाठी आपल्याला जो एफ डॅश आहे हा 0 पेक्षा लहान असायला पाहिजे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्याला जो x मायनस 1 आणि x मायनस 3 दोन फॅक्टर आपल्याला जे मिळालेले आहेत ह्यांचे जे साइन आहेत हे वेगळे वेगळे पाहिजेत. म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तरच आपल्याला आलेला डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह मिळेल. आता हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्याला x मायनस 1 ग्रेटर दॅन 0 आणि x मायनस 3 लेस दॅन 0 असेल तेव्हाच. म्हणजे x मायनस 1 ही टर्म पॉझिटिव्ह आणि x मायनस 3 ही टर्म निगेटिव्ह असेल. आता हे केव्हा शक्य आहे जेव्हा x ग्रेटर दॅन 1 असेल आणि x लेस दॅन 3 असेल. म्हणजे x जो आहे तो ओपन इंटरवल 1-3 मध्ये असेल तरच हे शक्य आहे. तेव्हा हे फंक्शन डिक्रीजिंग असेल. म्हणजे आपल्याला जो इंटरवल दिलाय ओपन इंटरवल 1 to 3 ह्यामध्येच ते फंक्शन हे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल. आणि हा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन आहे ऑप्शन डी, ओपन इंटरवल 1-3. आणि हेच आपलं या क्वेश्चन साठीचं आन्सर आहे. ओके, दुसऱ्या क्वेश्चन कडे जाऊयात. इथे सेकंड क्वेश्चन असा आहे, फाइंड द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू लॉग एक्स अपॉन एक्स. हा क्वेश्चन 2 मार्कासाठी मार्च 2022च्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेला होता. त्यासाठी अशा पद्धतीचे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. तर याचं सोल्युशन बघूया. याचं सोल्युशन फाइंड आउट करताना आपल्याला जे गिवन आहे एफ ऑफ एक्स लॉग एक्स अपॉन एक्स याला आपण डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला एफ डॅश जो आहे हा कोशंट रूल नुसार सॉल्व्ह करून 1 मायनस लॉग एक्स अपॉन x² असा मिळतो. दिलेल्या फंक्शनला डिफरन्शिएट केलं. आता मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला एफ डॅश हा 0 लागतो. त्यामुळे हा जो एफ डॅश आलाय 1 मायनस लॉग एक्स अपॉन x² त्याचा जो न्यूमरेटर आहे तो 0 असल्याशिवाय हा फंक्शन एफ डॅश जो आहे तो 0 होणार नाही. त्यामुळे आपण काय करूयात, न्यूमरेटर जो आहे 1 मायनस लॉग एक्स तो 0 असला पाहिजे. तो 0 केव्हा असेल जेव्हा लॉग एक्स ची व्हॅल्यू ही 1 असेल तेव्हाच. आणि लॉग एक्स हा 1 तेव्हाच असतो जेव्हा एक्स ची व्हॅल्यू ई असते. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ई या पॉइंटलाच 0 होतो. आता याची सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आपण फाइंड करूयात. याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह जर आता फाइंड केला म्हणजे एफ डॅशला परत डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला एफ डबल डॅश मिळतो आणि तो आपल्याला मायनस एक्स मायनस 2x इंटू 1 मायनस लॉग एक्स अपॉन x⁴ असा मिळाला. तर x इज इक्वल्स टू ई ही व्हॅल्यू आपण एफ डबल डॅश मध्ये सबस्टिट्यूट करतो. ती आपल्याला -1 अपॉन ई क्यूब अशी कॅल्क्युलेशन केल्यानंतर मिळते आणि जी की निगेटिव्ह आहे. बघा एफ डॅश ई या ठिकाणी 0 आहे आणि ई या ठिकाणी सेकंड डेरिव्हेटिव्ह जो आहे एफ डबल डॅश तो निगेटिव्ह आहे. म्हणजे आपल्याला ई या ठिकाणी ई या पॉइंटला फंक्शन मॅक्झिमम व्हॅल्यू देईल. आता या सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट नुसार आपल्याला x इज इक्वल्स टू ई इथे मॅक्झिमम जर भेटत असेल तर एक्सच्या जागेवर आपल्याला ई ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावी लागेल. मग एफ ऑफ ई जो आहे तो आपल्याला लॉग ई अपॉन ई म्हणजेच 1/e अशा पद्धतीने मिळतो. आणि ही जी काही व्हॅल्यू आली आहे ही त्या फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू असेल. आता इथे जो ऑप्शन दिलेला होता तो होता सेकंड ऑप्शन. सेकंड ऑप्शन मध्ये आपल्याला 1/e ही त्या फंक्शन साठीची मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने इथे ऑप्शन सेकंड जो आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. अशा पद्धतीने आपण हा सेकंड ऑप्शन जो आहे तो करेक्ट म्हटलं. नेक्स्ट क्वेश्चन कडे आता आपण जाऊयात. थर्ड क्वेश्चन आहे, फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू x³ मायनस 9x² प्लस 24x. हा क्वेश्चन जुलै 2021च्या बोर्ड एक्झाम मध्ये 4 मार्कासाठी विचारला गेलेला आहे. आता याचं सोल्युशन बघत असताना आपण मेथड समजून घेऊयात. बघा दिलेलं फंक्शन आहे एफ ऑफ एक्स ते आपण लिहितो, त्याला आधी डिफरन्शिएट करतो म्हणजेच आपण एफ डॅश मिळवतो. एफ ऑफ एक्सला डिफरन्शिएट केल्यानंतर बेसिक फॉर्म्युले आपण अप्लाय केले आणि एफ डॅश आपल्याला 3 इंटू x मायनस 2 x मायनस 4 असा मिळाला. आता एफ डबल डॅश सुद्धा आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. एफ डॅशचा डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश आपण फाइंड आउट करू शकतो. तो आला 6x मायनस 18.
आता सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टनुसार आपल्याला आधी एफ डॅश 0 असायला पाहिजेत आणि 0 तो तेव्हाच असेल जेव्हा एक्सची व्हॅल्यू एकतर 2 किंवा ती 4 असेल. या दोन व्हॅल्यूसाठी डेरिव्हेटिव्ह आपल्याला 0 असणार फर्स्ट. आता या दोन पॉइंटला आपण एफ डबल डॅशची व्हॅल्यू काय येते ती बघितली. बघा, एफ डबल डॅश ऑफ एक्स ही 2 या ठिकाणी -6 म्हणजेच मॅक्झिमम व्हॅल्यू देणार. निगेटिव्ह असल्यामुळे तिथे मॅक्झिमम मिळेल एक्स इज इक्वल्स टू 2 ला. आणि जर का आपण 4 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली एफ डबल डॅश मध्ये तर ती +6 मिळते, म्हणजे तिथे मिनिमम व्हॅल्यू मिळणार. इथे आपण दिलेल्या फंक्शनला डिफरन्शिएट केलं, त्याला 0 शी इक्वेट केल्यानंतर एक्स इज इक्वल्स टू 2 आणि 4 अशा दोन व्हॅल्यू मिळाल्या. त्या सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड केल्यानंतर आलेल्या टर्म्स मध्ये आपण त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, जिथे आपल्याला एका ठिकाणी मॅक्झिमम ची कंडिशन सॅटिस्फाय होते एक्स इज इक्वल्स टू 2 ला आणि एक्स इज इक्वल्स टू 4 ला मिनिमम ची कंडिशन सॅटिस्फाय होते. म्हणजे या पॉइंटला आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज मिळणार आहेत. आता पॉइंट तर आपले फिक्स झाले, एक्स इज इक्वल्स टू 2 ला मॅक्झिमम, एक्स इज इक्वल्स टू 4 ला मिनिमम. या व्हॅल्यू आपण दिलेल्या फंक्शन एफ ऑफ एक्स मध्ये जर का सबस्टिट्यूट केलं, म्हणजे x³ - 9x² + 24x मध्ये जर का आपण ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, आता x इज इक्वल्स टू 2 आधी सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला ती व्हॅल्यू मिळते 20. अशाच पद्धतीने x³ - 9x² + 24x मध्ये जर का x इज इक्वल्स टू 4 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आपल्याला त्याची व्हॅल्यू 16 मिळते. तर अशा पद्धतीनं दिलेल्या फंक्शनला आधी डिफरन्शिएट केलं, त्याला 0 शी इक्वेट केल्यानंतर आपल्याला 2x च्या व्हॅल्यू मिळाल्या, त्या एफ डबल डॅश मध्ये सबस्टिट्यूट केल्या, त्यावरनं कुठली मॅक्झिमम आणि कुठली मिनिमम आहे हे आपल्याला लक्षात आलं. ह्या व्हॅल्यूज आता आपण ओरिजिनल फंक्शन एफ ऑफ एक्स मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला ज्या काही व्हॅल्यूज आल्यात त्यामध्ये 20 ही मॅक्झिमम व्हॅल्यू असेल आणि 16 ही मिनिमम व्हॅल्यू असेल. अशा पद्धतीनं आपण दिलेल्या फंक्शनसाठी मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज फाइंड करतो. अशा पद्धतीनं ह्या दोन्ही जर करेक्ट व्हॅल्यू आल्या असत्या तर आपल्याला यामध्ये 4 मार्क्स मिळाले असते. मॅक्झिमम व्हॅल्यू 20 आणि मिनिमम व्हॅल्यू 16. ओके, लास्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 4. त्याचं आहे व्हेरीफाय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम फॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू रूट ऑफ एक्स प्लस 4 ऑन इंटरवल क्लोज इंटरवल 0 to 5. हा क्वेश्चन सुद्धा मार्च 2023 च्या एक्झाम मध्ये 4 मार्कासाठी विचारलेला आहे. आपल्याला लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम माहिती आहे. आता याचं सोल्युशन बघत असताना आपण काय करणार, दिलेलं जे फंक्शन आहे रूट ऑफ एक्स प्लस 4 हे क्लोज इंटरवल 0-5 मध्ये कंटिन्युअस आणि ओपन इंटरवल 0-5 मध्ये डिफरन्शिएबल आहे. त्यांनी दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय केलेल्या आहेत लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमसाठी. आता आपण काय करतो, जो आपला ए आहे इनिशियल पॉइंट तो 0 आहे, बी हा फायनल पॉइंट 5 आहे तो आहे. या 0 आणि 5 साठी एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू आपण 2 मिळवली आणि 3 अशा पद्धतीनं एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी म्हणजे एफ ऑफ 0 आणि एफ ऑफ 5 असं आपण आधी मिळवलंय. आता इथे एफ ऑफ बी एफ ऑफ ए कशासाठी, तर आपल्याकडे तो फॉर्म्युला आहे आणि पुढे ते लागणार आहे. आपण एफ डॅश आधी काढला, रूटचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे 1/2 रूट. एक्स प्लस 4 होतं म्हणून एक्स प्लस 4 ॲज इट इज. आता लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम काय सांगतो की आपल्याला त्या ओपन इंटरवल 0-5 मध्ये सी हा पॉईंट मिळायला पाहिजे, ज्यांनी एफ डॅश ऑफ सी इज इक्वल्स टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए ही कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. इथे एफ ऑफ बी एफ ऑफ ए आपण फाइंड केलेत आणि बी मायनस ए म्हणजे दिलेला जो इंटरवल आहे तो आपल्याकडे बी मायनस एच्या व्हॅल्यू सुद्धा आहेत. मग आपण काय करूयात, जो एफ डॅश आलाय तिथे म्हणजेच ही जी व्हॅल्यू आहे एफ डॅशची ती लिहिली, पण एक्सच्या जागेवर सी सबस्टिट्यूट केला, म्हणजे एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू इथे लिहिली, ती आहे 1/2 रूट ऑफ सी प्लस 4. आता एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आली 3-2 जी की इथे आपण फाइंड केलेली होती. 3-2 डिवायडेड बाय बी मायनस ए म्हणजेच 5-0. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मिळालं 1/5. 1/2 रूट सी प्लस 4 इज इक्वल्स टू आपल्याला मिळाला 1/5. आता याला जर का आपण सिम्प्लिफाय केलं तर सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला सी ची जी व्हॅल्यू आहे ती मिळाली 9/4. सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत. तर आपल्याला सी मिळाला 9/4 आणि 9/4 म्हणजेच काय 2.25. आणि हा जो पॉइंट आहे सी हा 0 to 5 या ओपन इंटरवल मध्ये येतो, त्यामुळे आपला लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम हा व्हेरीफाय होतोय. लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम काय म्हणतो, दिलेलं फंक्शन हे क्लोज इंटरवल मध्ये कंटिन्युअस ओपन इंटरवल मध्ये डिफरन्शिएबल असेल तर आपल्याला तिथे एक सी असा पॉइंट मिळतो जे ही इक्वॅलिटी होल्ड करतं. एफ डॅश ऑफ सी इज इक्वल्स टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. तर आधी आपण त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या होत्या, त्या इथे सबस्टिट्यूट करून आपण सी मिळवला आणि सी जो आहे तो मिळाला 2.25 जो की आपल्या या इंटरवल मध्ये आहे, म्हणून आपण हा लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम व्हेरीफाय होतो इथे असं म्हटलं. तर अशा पद्धतीनं आज आपण हा व्हिडिओ थोडा लॉंग झालाय, ज्यामध्ये थेरी बघितली आणि आधीच्या एक्झाम मध्ये विचारलेले हे 4 क्वेश्चन्स बघितले.
मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला हा टॉपिक इथे समजला असेल. आता इथे थांबूयात. थँक्यू.